त्विषा शर्मा संशयास्पद मृत्यू प्रकरणी आजचा दिवस महत्त्वाचा। त्विषाच्या मृतदेहावर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम केलं। संध्याकाळी 5:30च्या सुमाराला मृतदेहावर अंत्यसंस्कार। नीट पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनरला न्यायालयीन कोठडी। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय। पुण्यात शिवराज मोठेगावकरची कोट्यवधींची मालमत्ता। वारजे भागात मोक्याच्या ठिकाणी 51 गुंठे जागा। सीबीआय आणि ईडी करणार चौकशी। तुम्ही एम्समध्ये लागणार, विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत मोठेगावकरचा दावा करत असल्याचा व्हिडिओ समोर। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील तो गॉड कोण? नीट पेपरफुटीच्या गॉडफादरचा तपास सुरू। चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद। ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास। मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेची नोटीस। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नोटीस। पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार का, याकडे लक्ष। आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेली धमकी भोवण्याची शक्यता। संभाजीनगरात शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर। निधी वाटपावरून सत्तारांची नाव न घेता शिरसाटांवर आगपाखड। हाकेंची प्रसाद लाड जरांगेंवर शिवळा भाषेत टीका। प्रसाद लाडांना पाठवून भाजपानं सेल्फ गोल केल्याचाही आरोप। महायुतीमध्ये निमंत्रण पत्रिकेतील नावावरून वाद। सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या पत्रिकेत उपमहापौरांना स्थान नाही। वाद त्यामुळे निर्माण। अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी। आदित्य ठाकरेंनीही दिल्या अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांना पुरस्कार जाहीर। हेमंत सावरा, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णींनाही संसद रत्न पुरस्कार। देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री। ओसरगाव टोल नाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक। परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर, स्टॉलही उधळले।